आपली आळूवडी तयार झाली आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवण्याचा प्रयत्न केला आहे। थंडीच्या दिवसामध्ये बघा आळू खूप सारी येते बाजारामध्ये, तर आपण अशी आळूवडी करू शकतो। खूप मस्त लागते। कशी बनवायची ही आळूवडी अगदी सोप्या पद्धतीने, चला तर मग आपण बघूया। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया साधी आणि सोप्या पद्धतीने अशी आळूवडी आणि एकदम झटपट पद्धतीने। आता आळूवडी बनवण्यासाठी बघा बाजारातून मी आळूची पानं आणलेत। आता ही आळूची पानं प्रथम मी पाणी घेतलंय, पाण्याखाली धुवून काढलेत आधी आणि परत पाण्यामध्ये मी डीप करून ठेवलेत। त्याच्यामध्ये ऑलरेडीच 1 चमचा मिठाचा मी टाकून घेतलाय। त्याच्यामुळे काय होईल, काय घाण असेल तर कचरा असेल तर निघून जाईल आणि आपण एक 5 ते 10 मिनिटं ही भिजत ठेवूया आळूवडी। आळूची पानं, आता आळूची पानं बघा भिजत ठेवलीत मी। आता चाळणीमध्ये मस्तपैकी आळूची पानं मी सगळी काढून घेतले, त्याच्यामधलं पाणी निथळून घेतलंय। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। आता ही आळूवडी मी स्टीमरमध्ये लावणार आहे। तुमच्याकडे स्टीमर नसेल तर पातेल्यात लावली तरी सुद्धा चालेल। चाळणीला मी मस्तपैकी तेल लावून ग्रीस करून घेतलंय आणि थोडं पाणी ठेवलंय बघा खाली मी। आणि आता बारीक गॅस करून हे पाणी आपण मस्तपैकी उकळून घेणार आहोत। तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया आळूवडीला लावण्यासाठी। आता 2 वाटे पीठ घेतलं इथं मी, बेसन पीठ। त्याच्यामध्ये बघा 2 चमचे मी ज्वारीचं पीठ घातलंय आणि 5 चमचे तांदळाचं पीठ घातलंय। तांदळाच्या पिठामुळे काय होईल, आपली आळूवडी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी होईल। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा गच्च भरून असा ओवा घ्यायचा आहे। ओवा आता हातावरती क्रश करायचा आहे आणि मगच त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। ओवाही घालून घेतलाय आपण। आता ह्याच्यामध्ये तीळ घेतलं 1 मोठा चमचा मी, तीळही घालून घ्यायचं। ह्याच्यामध्ये बघा थोडीशी मी धण्याची पावडर घेतली, थोडं जाडसर असं कुटून घेतलंय धनं, तर हे 1 चमचा घालून घ्यायचंय आपल्याला। आता थोडीशी हळद घालून घ्यायची आपल्याला, चवीनुसार हळद घालायची आपल्याला याच्यामध्ये। आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट वरतून सुद्धा आपण घालणार आहोत फ्राय केल्यावर, त्याच्यामुळे कमीच घालायचं आहे। कमीच वापर इथं लाल तिखटाचा करायचा आहे आपल्याला, जास्त नाही करायचा। आणि थोडंसं जिरं टाकलंय मी त्याच्यामध्ये, अर्धा चमचा। आणि शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि हिंगही घातलंय बघा मी चिमूटभर। हिंग घातल्यामुळे बघा चवीला खूप फरक पडतो, चव खूप मस्त येते आपल्या वडीची। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि याच्यामध्ये 1 चमचा मी तेलही घालून घेणार आहे। तेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल, घातलं तरीसुद्धा चालणार आहे। 1 चमचा तेल घालून घेऊन आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। आता अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील। आता बघा हे सगळं मिक्स करून घेतलंय मी, तेलही त्याच्यामध्ये घालून घेतलंय। हे सगळं मिक्स करायचं आणि आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असा घट्टसर असा लपतपीत असा गोळा मळून घेऊया आपण। आता बघा मी गॅस सुरू केलाय, त्याच्यावर मी स्टीमर ठेवलाय आणि स्टीमर आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे। स्टीमर गरम होतोय आपला, तोपर्यंत आपण काय करूया, आळूवडीसाठी पीठ तयार करून घेऊया। आता बघा या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून त्याचा लपतपीत असा आपण काय करूया, गोळा तयार करून घेऊया। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा या पद्धतीने, जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला। व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने, एवढा तर आपल्याला लूज पीठ मळून घ्यायचं आहे, त्याचं तयार करून घ्यायचं आहे। आता 1 आळूचं पान घेतलंय बघा मी, अशा पद्धतीची आळू आपल्याला मिळते बाजारामध्ये। आणि त्या आळू पलटी करून ठेवायची आणि त्याच्यावरती हे आपल्याला जे आपण हे मसाला तयार करून घेतलाय बघा बेसन पीठ बरोबर, तो त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे बेसन पीठ सगळीकडे व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे त्या आळूच्या वरती। आता काही ठिकाणी बघा हात खराब करायला आवडत नाहीत आपल्याला, त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने तुम्ही चमच्याने सुद्धा बघा बेसन पीठ आळूवडीवर लावू शकता। पण हातानेच सोपं जातं खूप ते, त्याच्यामुळे मी हातानेच लावून घेणार आहे। आता
आता दुसरं पान घेऊया आपण आळूचं. त्याच्यावरतीच तुम्ही लावू शकता एकावर एक, किंवा एक सुलटं एक उलटं असं करून लावलं तरीसुद्धा चालेल. आता बघा काही आळूवड्या ज्या असतात ना, आळूची पानं त्याच्यावरती ती जाड असतात बघा त्या शिरा. त्या शिरा तुम्ही काय करायच्या, बेलण्याच्या मदतीने थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या बघा. व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने. त्याच्यामुळे त्या मग त्या शिरा जास्त वरती दिसून येत नाहीत. मग आळूवडी आपल्याला मस्तपैकी सुरळी त्याची करता येते. हे आधीच तुम्ही सगळं करून घ्या तर जास्त शिरा असतील आपल्या आळूवडीला तर. आता आपण ह्या पानांना बघा मस्तपैकी पीठ सगळं लावून घेऊया, बेसन पीठ. मी सुलटी आणि उलटे पानं ठेवलेत बघा. एकावर एक सरळ ठेवले तरीसुद्धा चालतील, पण मी दोन्ही पद्धतीने सुद्धा करून दाखवणार आहे. आणि शेवटी बघा एकावर एक दोनच ठेवलेत मी. एक 5 पानं एकावर एक ठेवलेत मी. हे सगळं आता आपण बेसन पिठाला लावून घेऊया. आणि आता आपण त्याची बघा गुंडाळी करून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने गुंडाळी करून घ्यायची आपल्याला. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि शेवटच्या साईडला बघा थोडंसं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे परत, जेणेकरून शेवटची साईड एकदम चिटकून बसेल. आपली बेसनचा रोल तयार झाला बेसनवडीचा बघा, आळूच्या पानाचा. आता आपण ती चाळणीमध्ये ठेवून देऊया. चाळणीला खाली मी ग्रीस करून घेतले बघा तेलाने. अशाच पद्धतीने सगळे आळूवडे आता मी लावून घेणार आहे. तर सगळ्या आळूवड्या बघा मी तयार करून घेतलेत. आता आपण स्टीमरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवूया. पाणीसुद्धा मस्तपैकी उकळी आली बघा पाण्याला. आता याच्यामध्ये एक प्लेट मी खाली ठेवणार आहे आणि जी आळूवड्यांची प्लेट होती बघा ती त्याच्यावरती मी ठेवणार आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला हे 20 ते 25 मिनिटात आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. आणि गॅस आपला लोच ठेवायचा आहे, जास्त हाय नाही करायचा आपल्याला. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. बघा 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया आपल्या आळूवड्या तयार झालेत. चाकूच्या मदतीने बघा, चाकू आतमध्ये घुसवून बघायचं आहे क्लीन येतो का, म्हणजे आपल्या आळूवड्या तयार झालेत. आता आपण गॅस बंद करू आणि ह्या आळूवड्या थंड करून घेऊया. आता ह्या सगळ्या आळूवड्या मी थंड करून घेतलेत. आता ह्या आळूवड्या बघा तुम्ही अशाच जरूर आपण करून घेतल्या बघा, तशाच एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि फ्रीजमध्ये 8 दिवस तर ह्या आरामात राहतात. आणि 8 दिवसांनी तुम्ही परत जेव्हा तुम्हाला खाऊ वाटते त्यावेळेस तुम्ही काढू शकता बाहेर आणि त्या फ्राय करून खाऊ शकता. आता फक्त मी एकच आळूवडी काय करणार आहे, फ्राय करणार आहे, बाकीच्या मी ठेवून देणार आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने कट करून घ्यायचे. आता काय भागामध्ये बघा आळूवडी ही पूर्णपणे तेलामध्ये तळली जाते, पण मी तेलामध्ये अजिबात तळणार नाहीये. तेलामध्ये तळलं तर बघा सगळं तेलकट ते होऊन जातं. पण आपण आता कमी तेल वापरून ही आळूवडी कशी बनवायची हे बघणार आहोत. आता लोखंडाचा तवा मी गॅसवर ठेवलाय, त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घालून घेतले. तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचे आधी. आणि बघा इथं पाव चमचा मी खसखस घेतली आहे, खसखस घालून घ्यायची. खसखस थोडीशी तडतडू द्यायची आपल्याला. आणि मग थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ बघा जपून घाला, कारण आधीही आपण मीठ घातलं आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ घालून घेणार आहे मी. आणि कांदा लसूण मसाला थोडासाच घालणार आहे, जास्त नाही घालणार. आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहे. आणि ही सगळी फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि हे सगळ्या आळूवड्या जे आपण थोडंसं जिरंही घातलं आहे बघा याच्यामध्ये मी, त्याच्यामुळे चव खूप छान येते वड्यांना आपल्या. आता सगळ्या आळूवड्या आपण याच्यामध्ये तव्यामध्ये घालून घेऊया. आणि ही फोडणी चांगली मस्तपैकी या आळूवड्यांमध्ये काय करूया आपण मिक्स करून घेऊया. आता सगळं ते कोट करून घ्यायचं आहे. आपल्या वड्यांना कोट झालं पाहिजे तो मसाला सगळा.
आणि गॅस एकदम लो ठेवायचा आहे आपल्याला आणि लो गॅसवरच आपल्याला 1-2 सेकंद आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची. आता वाफ काढून झाली आहे बघा. गॅसही बंद करून घेतलाय. आता आपण अळूवड्या काढून घेऊया. खूप मस्त होतात बघा ह्या अळूवड्या आणि झटपट तयार होतात आणि एकदम चविष्ट आणि तोंडाची चव अशा वाढवणाऱ्या अशा ह्या अळूवड्या आहेत. आणि घरातल्या साहित्यामध्ये कमीत कमी तेलामध्ये ही अळूवडी आपण तयार केली आहे. तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता. खूप मस्त लेयर सुद्धा सुटलेत आपल्या अळूवडीला बघा. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.